नमस्कार, मी विकास सावंत. निर्भीड कट्टा 24 मध्ये मी आपलं स्वागत करतोय. आज मी उभा आहे पिराची कुरोली या गावातील जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी तळावरती. आणि उद्या दिनांक 22 जुलै रोजी तुकाराम महाराजांची पालखी या गावामध्ये प्रवेश करणार आहे, मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वीच आपण बघताय की माझ्या पाठीमागे याच गावातील मॉडर्न हायस्कूल पिराची कुरोली येथील जी काही शाळा आहे, या शाळेची जी काही इमारत आहे ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी आज खुली ठेवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे हे जे काही भक्त आहेत व जे पंढरपूरचे वारकरी आहेत ते सध्या विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहेत. काही ठिकाणी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे, काही ठिकाणी या ठिकाणी पावसाचं वातावरण पाहून तंबूंची व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे जे वारकरी या ठिकाणी, काही वारकरी शाळेमध्ये या ठिकाणी विश्रांती घेतील आणि उरलेले वारकरी जे आहेत या तंबूमध्ये विश्रांतीसाठी या ठिकाणी रात्री झोपणार आहेत. तर आपण पाहूया, सध्या आपल्या समोर एक दिंडी आपल्याला दिसत आहे. या दिंडीची हरिपाठाची तयारी सुरू आहे आणि अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये हे जे काही भक्तजन आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आपण आज वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात, पाहूयात की वारकऱ्यांना आपले जे काही पालखी तळ आहे याबद्दल काय वाटतं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव आणि दिंडी क्रमांक सांगा. मी अनिल हिंगोले, हिंगोलीवरून आलेले. दिंडी क्रमांक नाही. काय वाटतंय आज तुम्हाला, कशी सोय आहे या गावातील? एकदम सुविधा चांगली आहे आणि नियोजनबद्ध आणि सगळं म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराजाचे दिंडी येते आणि तिचं प्रस्थान सध्या म्हणजे मुक्कामाचं ठिकाण आहे. तर एवढी व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक समाधानी आहात? एकदम समाधानी आहे. तर या माऊलींची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे. तर हे जे काही वारकरी आहेत हे समाधानी आहेत. तर आपण पाहूया की बोलण्यासाठी कोणी इच्छुक आहेत का. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपला दिंडी क्रमांक दिंडी क्रमांक काहीतरी आपलं गाव कोणतं? गाव आमचं पारनेर. कितवी दिंडी आहे? आता आमची ना म्हणजे आता पहिली दिंडी होती ना ती दुसरी येऊ राहिली, पण आमच्या दुसऱ्यांदा आता येऊ राहिली. हो. कसं वाटतं या हे जे काही पिराची कुरोली गाव आहे या ठिकाणची जी काही सुविधा किंवा तुम्हाला जे काही वारकऱ्यांना सुख सुविधा आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे छान वाटलं. आता आम्हाला 2 तास झाली इथं आलेलं, पण हे वातावरण हे एकदम छान आहे. हा परिसर समाधानी आहात? हो. धन्यवाद. तर या माऊलींची प्रतिक्रिया अशी आहे की हे जे काही पालखी तळ आहे हे 18 एकर या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि वारकऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सोय या पालखी तळावरती होत असते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कितवी वार आहे? आमची तिसरी वारी. या गावात काय वाटतंय, हे जे काय पालखी तळ आहे किंवा तुमची जी काही राहण्याची खाण्याची सोय आहे व्यवस्थित होते का? व्यवस्थित होते ना. अडचण कशाची? अडचण काय नाही, अडचण नाही काही. तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद. अजून कोण बोलणार आहे? या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गाव दिंडी क्रमांक आहे मलठण, तालुका शिरूर, रांजणगाव, गणपती. कितवी वार आहे आपली? तिसरी. कशी आहे सोय आमच्या इथे? एकदम मस्त आहे. धन्यवाद. काका आपलं वय? 59. 59. कितवी वार आहे आपली? 5वी. कसं वाटतंय इथं जे काही पालखी तळ आहे सुविधा आहेत व्यवस्थित? आहे. आता काय जास्त दिंड्यामुळे काय होतं आपण. तर वारकरी कधी कुठल्या सुखसुविधेची अपेक्षा करत नाहीत. माऊली तुम्ही बोला. नाव सांगा. माझं नाव उत्तम लक्ष्मण चव्हाण आहे. माझी दिंडीत मलठणची आहे आमची स्वयंभू मल्लिकार्जुन प्रसन्न. माझे पहिलेच वर्ष आहे दिंडीत, काय वाटते? त्यामुळे आनंद वाटतो मला. आनंदी आहे? आनंदी आहे. भक्त कायम आनंदी असतात.